नमस्कार मित्रांनो, वेलकम टू इझी स्टडी ऑल इन मराठी. मागील लेसन 1मध्ये आपण अभिवादनाचे प्रकार पाहिले. या लेसनमध्ये आपण इंग्रजी भाषेतील काही शिष्टाचार शिकणार आहोत. शिष्टाचार याचा अर्थ आहे मॅनर्स. जसे की मराठीमध्ये आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या नावापुढे राव लावतो, पण इंग्रजीत राव लावण्याची पद्धत नाही. इंग्रजी भाषेत वडिलांशी बोलताना सुद्धा तू म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये यू असं म्हणतात, पण याचा अर्थ असा नाही की इंग्रजी भाषेत शिष्टाचार नाही. तसे पाहिले तर इंग्रजीत अनेक प्रसंगी शिष्टाचार दाखवण्याची प्रथा आहे. त्यातील काही शब्द आपण येथे बघूया, जसे की प्लीज, थँक्स, वेलकम, अलाव मी, आफ्टर यू, सॉरी, एक्सक्यूज मी. आता आपण तुम्हाला समजण्यासाठी उदाहरणासहित याची माहिती घेऊया. सर्वात प्रथम आपण प्लीज बघूया. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कोणाचे पेन मागायचे असेल किंवा एक पेलाभर पाणी हवे असेल किंवा कोणाला वेळ विचारायची असेल आणि कोणाला हो म्हणून उत्तर द्यायचे असेल, तर त्या वाक्यात प्लीज हा शब्द तुम्ही जरूर वापरला पाहिजे. जर तसे वापरले नाही तर तुम्हाला लोक असभ्य म्हणतील. म्हणजे कसं ते आपण पुढील वाक्यावरून बघूया. यासाठी पुढे दिलेली वाक्य पहा. पहिलं वाक्य आहे जरा पेन दे. दुसरं वाक्य आहे एक पेला पाणी दे. तिसरं वाक्य आहे किती वाजले. हे झाली मराठीतील वाक्य. आता ह्या वाक्यांचे आपण इंग्रजीत रूपांतर करूया. ते 2 प्रकारे बघूया. पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवते. इंग्रजीमध्ये आपण पहिलं वाक्य घेऊया, गिव्ह मी युअर पेन. दुसरं वाक्य आहे गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. तिसरं वाक्य आहे व्हॉट इज द टाईम क्वेश्चन मार्क. आता बघा, ही 3 वाक्य इंग्रजीमध्ये जशीच्या तशी त्या अर्थाने लिहिली आहेत, पण अजून एक दुसरी पद्धत बघूया ज्यामध्ये सेम अर्थाचेच इंग्रजीत रूपांतर आहे, परंतु त्यामध्ये आणि ह्या वाक्यांमध्ये काय फरक आहे हे तुम्ही स्वतःच बघा. तेच वाक्य अजून वेगळ्या पद्धतीने कसं बोलता येईल ते बघूया. पहिलं वाक्य आहे जरा पेन दे. गिव्ह मी युअर पेन प्लीज. दुसरं वाक्य आहे एक पेला पाणी दे. ग्लास ऑफ वॉटर प्लीज. तिसरं वाक्य आहे किती वाजले. टाईम प्लीज. म्हणजेच बघा, ह्या 3 वाक्यामध्ये प्लीज हा शब्द जोडल्यामुळे वाक्याचा अर्थ शिष्टाचाराने भरलेला आहे आणि आधीच्या वाक्यामध्ये तसं दिसत नाही. यासाठी प्लीज हा शब्द वापरल्यामुळे वाक्याला वजन येतं. आता आपण दुसरं वाक्य बघूया, थँक्स किंवा थँक्यू. समजा कोणी तुमचे एखादे लहानसे काम केले किंवा तुम्ही एखाद्याला पत्ता विचारला आणि त्याने तो सांगितला, तर त्याला थँक्यू म्हणायला तुम्ही कधीच विसरू नका. थँक्स म्हटले तरी चालेल किंवा थँक्यू व्हेरी मच हे अधिक कृतज्ञता दाखवण्यासाठी तुम्ही म्हणू शकता. आता बघा, दुसरं एक उदाहरण बघूया. कोणी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आग्रह केला आणि तुम्हाला ती गोष्ट नको असेल, तर मराठीत म्हटल्याप्रमाणे असे म्हणू नका की मला आणखी नको, म्हणजेच आय डोंट वॉन्ट मोर. त्याऐवजी फक्त थोडक्यात म्हणा नो थँक्स. म्हणजे समोरच्याला कळेल की तुम्हाला आता ती गोष्ट नको आहे. नो थँक्स फक्त एवढंच म्हणा तुम्ही. आय डोंट वॉन्ट मोर असं बोलू नका. तुम्ही कोणाचे एखादे लहानसे काम केले व तो तुम्हाला थँक्यू म्हणाला, पण इंग्रजीत ही गोष्ट एवढ्यावर संपत नाही. तुम्ही थँक्स ऐकून गप्प बसलात तर तुम्हाला असभ्य किंवा घमेंडी समजतील. म्हणून कोणी थँक्स म्हटल्यावर तुम्हाला त्याही पुढे म्हणायचे आहे इट्स ऑल राईट. म्हणजे त्यात काय मोठे. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता नो मेन्शन, म्हणजेच आभार मानण्याचे काही कारण नाही. तिसरं तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता वेलकम किंवा यू आर वेलकम, म्हणजे तुमचे स्वागत आहे. म्हणजेच कोणी थँक्यू म्हणाल्यानंतर तुम्ही या 4पैकी कोणतेही वाक्य वापरू शकता. अजून एक उदाहरण बघूया. कुणी एखादी गोष्ट तुमच्याजवळ मागितली व तुम्हाला ती द्यायची असेल, तर तुम्ही मराठीत म्हणाल की घ्या, म्हणजेच इंग्रजीत टेक इट असं म्हणाल. तर तुम्हाला शिष्टाचार येत नाही असं लोक म्हणतील, कारण टेक इट हा म्हणजे एक आज्ञाधारक वाक्य आहे की तुम्ही एक ऑर्डर सोडताय.
परंतु असे म्हणू नका. त्याऐवजी तुम्ही असं म्हणा विथ ग्रेट प्लेजर. म्हणजे तुम्ही ती वस्तू घ्यायला तर सांगतायत, प्लस त्या तुमच्या वाक्यातून आनंद दिसला पाहिजे, यासाठी विथ ग्रेट प्लेजर एवढं फक्त म्हणा. दुसरं उदाहरण बघूया. तुम्हाला एखाद्याची छोटीशी मदत करायची असेल तर ती सांगण्याची इंग्रजीत एक विशिष्ट पद्धत आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला एका वृद्ध स्त्रीची पिशवी उचलायची असेल तर असं म्हणायचं अलाव मी, म्हणजेच कृपया मला घेऊ द्या. पुढचं अजून एक उदाहरण आहे. तुम्ही समजा एखाद्या स्त्रीला किंवा म्हाताऱ्या माणसाला वाट देत असाल आणि वाट देताना तुम्ही मराठीत म्हणता आधी तुम्ही जा, पण इंग्रजीत फर्स्ट यू असे म्हणत नाहीत. इंग्रजीत म्हणतात आफ्टर यू. आता आपण खेद या प्रकाराकडे येणार आहोत. इंग्रजीत वेळोवेळी खेद प्रकट करण्याची वेगळी पद्धत आहे. खेद याचा अर्थ काय? खेद म्हणजे क्षमा मागणे. तर आपण ती क्षमा कधी मागतो ते बघूया. मराठीत आपण खेद व्यक्त करतो किंवा क्षमा मागतो, पण केव्हा? जेव्हा आपल्या हातून एखादी मोठी चूक झाली असेल तेव्हा. एक उदाहरण बघूया. आपण एखाद्याला भेटायची वेळ दिली आणि वेळेवर पोचलो नाही तर खेद प्रकट करतो, आणि वेळ देऊन सुद्धा आपण पोचलो नाही किंवा भेटलो नाही तर त्या चुकीची आपण क्षमासुद्धा मागतो. पण इंग्रजीमध्ये लहान लहान गोष्टींसाठी सुद्धा सॉरी, एक्सक्यूज मी, पार्डन इत्यादी शब्द वापरले जातात आणि हे वारंवार वापरले जातात. कसं ते बघूया. समजा कोणाला तुमचा हात लागला किंवा चुकून एखाद्याची टक्कर झाली तर पटकन तुम्हाला म्हणायला पाहिजे सॉरी, कारण आपल्यामुळे त्याला लागला आहे किंवा धक्का पोचला आहे, म्हणून तुम्हाला सॉरी तिथे म्हटलं पाहिजे. दुसरं आहे, दोन माणसे रस्त्यात बोलत उभे असतील आणि तुम्हाला दोघांच्या मधून जायचे असेल तर तुम्ही म्हणा एक्सक्यूज मी. म्हणजेच समजा दोन माणसं आपापसात बोलत आहेत आणि ती दोन माणसे मोठी आहेत, तर तुम्ही त्या दोघांच्या मध्ये जाऊन त्यांना डिस्टर्ब करून मध्ये त्यांच्यामधून जाऊन त्यांना पार करणं योग्य नाही. एकतर तुम्ही बाजूने जा, बाजूने जर जागा नसेल, तुम्हाला त्या दोघांच्या मधून जाण्याशिवाय पर्याय नसेल, तर तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे एक्सक्यूज मी. म्हणजे त्या दोन व्यक्तींना कळेल आपल्याला पुढे जायचं आहे, जागा द्यावी. तसे ते दोन माणसं साईडला होतील आणि तुम्हाला जागा देतील, त्यामुळे फक्त एक्सक्यूज मी म्हणा. तिसरा सिनारिओ आहे, मीटिंग चालू आहे. मीटिंग चालू असताना तुम्हाला मध्येच उठून थोड्या वेळासाठी किंवा काही कामासाठी बाहेर जायचे असेल, अशीच वेळ आली तर तुम्ही काही न बोलता उठू नका, आणि तसं उठताही येणार नाही, कारण ते अयोग्य दिसतं. त्यामुळे सभा चालू असताना तुम्हाला मधून उठावं लागलं तर तुम्ही सर्वांना म्हणा एक्सक्यूज मी, किंवा तुमचा कॉल आला किंवा तुम्हाला एखादा कोणाचा फोन आला आणि तुम्हाला तो अटेंड करायचा असेल पण मीटिंग चालू आहे तर तुम्हाला एक्सक्यूज मी म्हटलं पाहिजे. म्हणजेच इतर माणसांना कळेल की तुमचं काहीतरी अर्जंट काम आहे, त्यासाठी तुम्ही चालला आहात. तर एक्सक्यूज मी आणि सॉरी कुठे कसे वापरायचे हे तुम्हाला पटकन ध्यानात आले पाहिजे, यासाठी मी ही उदाहरणे दिली आहेत. अजून एक उदाहरण बघूया. तुम्ही टेलिफोनवर किंवा समोरासमोर कोणाशी तरी बोलत आहात आणि मधूनच समोरच्याचे बोलणे तुम्हाला नीट ऐकू आले नाही किंवा पुन्हा ऐकायचे आहे, तर असे म्हणायचे नाही की मोठ्याने बोल, मला ऐकू येत नाही. त्याऐवजी फक्त एवढंच बोला पार्डन. म्हणजे समोरच्या माणसाला समजेल की त्याचे बोलणे तुम्हाला ऐकू आलेले नाही. अजून एक उदाहरण बघूया. समजा एखादा माणूस खोलीत बसला आहे किंवा एखादी मोठी व्यक्ती त्याच्या केबिनमध्ये बसली आहे व तुम्ही त्याला भेटायला गेला आहात, तर तिथे सांगितल्याशिवाय किंवा परवानगीशिवाय तुम्हाला आत जाणे योग्य नाही, कारण ते बरोबर दिसत नाही. कारण ती व्यक्ती एकतर कोणत्या कामात बिझी असेल, काही पर्सनल गोष्टीमध्ये बिझी असेल, त्यासाठी तुम्हाला परवानगीशिवाय आत जाता येणार नाही. तर इंग्रजीत तुम्हाला अशा अर्थाचे वाक्य म्हटलं पाहिजे, मी आत येऊ का. यासाठी इंग्रजीत आहे मे आय कम इन सर, हे तुम्हाला म्हटलं पाहिजे. मग तो उत्तर देईल ऑफकोर्स किंवा सर्टनली किंवा विथ ग्रेट प्लेजर. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये शिष्टाचाराने भरलेली भाषा आहे. लेसनच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देत आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा क्षमा मागता
तर इंग्रजीमध्ये क्षमा मागण्याच्या अर्थाचे अनेक शब्द आहेत जे तुम्हाला माहीत असले पाहिजे, जसे की एक्सक्यूज मी, फॉरगिव्ह, इट्स माय मिस्टेक, अपॉलॉजी, सॉरी फॉर समथिंग. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला काही शिष्टाचाराची वाक्य देत आहे. मराठी व इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर आहे. त्यासाठी खाली दिलेली वाक्य तुम्हाला वाचली पाहिजेत. पहिलं वाक्य आहे, मला फार वाईट वाटते. तर इंग्रजीमध्ये बोलणार आय एम व्हेरी सॉरी. ही वाक्य मी इथे यासाठी देत आहे कारण ही वाक्य वारंवार यूज होतात, वारंवार ह्या वाक्यांची गरज पडते. यासाठी ही तुम्हाला काही वाक्य आहेत जी वारंवार यूज होतात, वारंवार बोलली जातात, ती इंग्रजीमध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. त्याचा वापर तुम्हाला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये कुठेही होऊ शकतो. यासाठी हे सिंपल वाक्य तुम्ही पाठांतर करून ठेवा. दुसरं वाक्य आहे, माफ करा, मी तुमच्या कामात व्यत्यय आणला. इंग्रजीमध्ये बोलणार सॉरी टू हॅव डिस्टर्ब यू. तिसरं वाक्य आहे, मला माफ करा, परवानगी असेल तर बोलतो. इंग्रजीमध्ये बोलणार अलाउ मी टू से. चौथं वाक्य आहे, कृपया करून लक्ष द्या. इंग्रजीमध्ये बोलणार मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. पाचवं वाक्य आहे, जरा सावकाश बोलायची विनंती करू का. म्हणजे एखादी व्यक्ती मोठ्याने बोलत असेल तर त्याला तुम्ही सावकाश बोलायला विनंती करत आहात, तर बोलणार विल यू प्लीज स्पीक स्लोली. सहावं वाक्य आहे, कृपा करून आपण जरा हळू बोलाल का. विल यू माइंड कीपिंग अ लो टोन प्लीज. सातवं वाक्य आहे, कृपया करून बसू द्याल का. इंग्रजीमध्ये बोलाल विल यू प्लीज लेट मी सीट. अशा प्रकारे तुम्ही ही वाक्य जिथे गरजेचे आहे तिथे वापरू शकता. आता आपला दुसरा लेसन येथेच संपला आहे. हे लेसन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा. त्याच्यामुळे चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा येते. इंग्लिश स्पीकिंग कोर्सची वाटचाल कशा प्रकारे चालू आहे हे तुम्ही मला जरूर कळवा. आता आपण तिसरा लेसन म्हणजे लेसन 3कडे जाऊ. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणार आहोत. त्यामध्ये मी टेन्स शिकवणार आहे. टेन्स हा सर्व व्याकरणाचा पाया आहे असं म्हणतात. टेन्सचे 3 प्रकार, प्रेझेंट, फ्युचर आणि पास्ट टेन्स. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टेन्सबद्दल डिटेल माहिती उदाहरणासही आणि एकदम सिंपल पद्धतीने समजवणार आहे. आता आपल्या ग्रामरची आणि स्पोकन इंग्लिशची खरी वाटचाल तिथून सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं डाऊट असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट्समध्ये कळवू शकता. त्याचे एक्सप्लेनेशन आणि त्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर देत जाईल, कारण त्याच्यामुळे मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याची संधी मिळते. प्लस तुमचे डाऊटसुद्धा मी त्या नेक्स्ट लेसनमध्ये क्लिअर करत जाईन. माझा नेक्स्ट लेसन टेन्स, हेल्पिंग वर्ब आणि त्याच्याशी रिलेटेड असलेल्या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळेल. धन्यवाद.